नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज मी अळूची पातळ भाजी बनवणार आहोत। प्रथम मी अळूची पानं स्वच्छ धुवून देठासहित साफ करून घेतली। नंतर त्यांना मस्तपैकी अशा प्रकारे चिरून कुकरमध्ये शेंगदाणे व चण्याची डाळ टाकून 2 शिट्ट्यावरती वाफवत ठेवली। तुम्ही ह्याच्यामध्ये वाल किंवा पावटा सांगतात ते टाकलं तरी चालेल, आपल्या आवडीनुसार। ही भाजी कोवळी असल्यामुळे लगेच शिजते। नंतर आणि ही भाजी वाफून झाल्यावरती मी अशा प्रकारे फेटवून घेतली। नंतर एका बाजूला कढई ठेवली, त्यात कढईमध्ये राई, जिरं, मिरची, कढीपत्ता, लसूण टाकून मिश्रण असं एकजीव केलं। मग हळद, अर्धा चमचा आगरी मसाला टाकला आणि त्यात थोडंसं बेसन, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याची कूट, गूळ, थोडं पाणी आणि चिंचेचं कोळ टाकून एकजीव केलं। आता ही संपूर्ण भाजी मी 5 ते 10 मिनिटं अशी छान अशी उकळून दिली। तर मग तयार आहे आपली अळूची अशी पौष्टिक भाजी। नक्की करून बघा। थँक्यू टू वॉच।